ओ दादा थांबा, मी सांगते तुम्हाला. ती मला बोलली होती की आज ती त्या सुनील सोबत पळून जाणार आहे. काय? अगं दिव्या, काय बोलतीये तू? हो काकू, मी खरंच बोलते, ती आज खरंच पळून जाणार होती. बाई, मला स्वप्नात पण वाटलं नसेल माझी पोरगी अशी निघल. मी आता लोकांना काय तोंड दाखवू? ऐका ना काकू, झालंय ते सोडा, तिला शोधायचं बघा आता. आता आम्हाला एवढंच सांग की तो मुलगा राहतो कुठं आणि त्याचा एखादा फोटो वगैरे आहे का तुझ्याकडे? तो कुठं राहतो हे तर मला माहिती नाही, पण जेव्हा तो तिला भेटायला यायचा ना तेव्हा तोंड बांधून यायचा. ए दीदी, तुझा शेवटचा कॉन्टॅक्ट कधी झालाय त्या वैशी सोबत? तिने मला अर्ध्या तासापूर्वी फोन केला होता, तर तेव्हा तिने मला काय सांगितलं नाही की ती कुठं आहे, पण फोनवर बोलताना रेल्वेचा आवाज येत होता आणि परत मी फोन लावला तर फोन स्विच ऑफ लागत होता. बरं ऐक ना बाळा, तू आम्हाला लय महत्वाची माहिती दिली. काकू, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही घरी जावा. तिला संध्याकाळी आहे ना शोधून आणल्याशिवाय आम्ही परत येणार नाही. पोरांनो ऐका ना, सगळ्या पोरांना चौकात बोलून घ्या, आपल्याकडे वेळ लय कमी आहे. चला पोरांनो ऐका ना, आज काय जरी झालं ना तरी त्या पोरीला शोधायचं बरं का. आता ती पोरगी आहे ना 7:30ला क्लासमधनं निघली आहे, आता वाजले 9:30, म्हणजे 2 तास झालं ती पोरगी बाहेर आहे. आणि एवढ्या लवकर काय ते लोक लांब जाऊ शकणार नाही. आणि आता त्या दिव्याच्या सांगण्यावरून आपल्याला एवढं कळालंय की ते रेल्वेने कुठं तर जाणार आहेत, कारण त्या पोरीला रेल्वेचा आवाज येत होता. त्यामुळे आता आपल्याला काय करायचं, रेल्वे स्टेशनला जायचंय. त्या मुलीचा फोटो ग्रुपवर टाकलेला आहे आणि ते मुलगा थोडंसं गोर आहे, ते तोंडाला मास्क लावतं, थोडी दाढी आहे त्याला, आम्ही त्या दिवशी बघितलंय त्याला. त्यामुळे प्रत्येकाने ताकद लावा, आज त्या मुलीला शोधायचं म्हणजे शोधायचं आपल्याला. ए भाऊ, तू एवढा का लोड घेतो? एवढ्या गर्दीत तो कुठं सापडणार आहे आपल्याला? ए सावऱ्या, तुला यायचं असेल तर ये, नाही तर राहू दे. पोरांनो, नका वेळ घालू, चला लवकर, ते आपल्या गल्लीतलीच पोरगी आहे रे. चला पोरांनो, काढा गाड्या. ए चला 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 चला. काढा लवकर. ऐका ना, अजून रेल्वे आलेली नाही वाटतं कुठली. एक काम करा, तुम्ही 4-5 जण तिकडे जावा, आम्ही 4-5 जण इकडे जातो. ए, फोटो आहे ना तुमच्याकडे? ऐक ना भाऊ, सगळीकडे बघितले तिकडे कुठंच नाहीत ते. मला नाही वाटत ती लोक इथं असतील ती. ए भाऊ ऐक ना, आम्ही सगळ्यांना फोटो दाखवले, तिथे एक माणूस म्हणत होता ते दोघं इकडे पळत गेलेत. नाही की भाऊ, पुढची ट्रेन 10:30 वाजता आहे, मला वाटतं त्याच ट्रेनने जाणार असतील ते. एक काम करा, आपण सगळे तिकडेच जाऊ मग. हा, चला 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 चला. चला. आपली रेल्वे कधी येणार आहे? येईल आता येईल. अरे सुनील, माझी आईले वाट बघत असेल रे. राहू दे, सोड, मी आहे ना, कशाला आता टेन्शन घ्यायची. अरे ते बघ ती पोरं माझ्या गल्लीतलेच पाहिलं. पळाले बघा, ते पळा लवकर, तेच आहेत. अरे सुनील, हे पकडायला